अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहे। त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार अश्विनी जाधव यांनी भाजपचे उमेदवार सागर मुर्तुडकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर लिंबू टाकून जादूटोणासारखा प्रकार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। या घटनेनंतर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झालेत। शिवसेनेच्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून आम्ही असा कोणताही प्रकार केलेला नाही। तंत्रज्ञान हे खूप पुढे गेलेले आहे, त्याच्या माध्यमातूनच तो व्हिडिओ बनवण्यात आला असून विरोधकांना आपला पराभव दिसत असल्यानेच त्यांना खालच्या पातळीवर जाऊन आमचा अपप्रचार सुरू करण्याचा पलटवार केला गेलाय। आज अहिल्यानगर मध्ये इलेक्शनचं वातावरण तयार आहे। वार्ड क्रमांक 10 मध्ये इलेक्शनला भरपूर जण इच्छुक आहेत। कोणाचे उमेदवारी अर्ज पास झाले, कोणाचे आहेत। तर याच्यात शिवसेना शिंदे गटाचे जे महिला उमेदवार आहे ते धडधडीत या चौकात एक लिंबाचे बाबतीत असा एक प्रकार केला त्यांनी। याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आलेले, त्यांनी हातातून इथं लिंब सोडून गेलेले त्यात चौकात। जे अश्विनी सचिन जाधव या उमेदवार आहेत यांनी असा प्रकार केलेला आहे। इथं सीसीटीव्ही फुटेज पण आहे। इथं लहान लहान मुलं खेळतात, इथं म्हणजे धोका आहे द्यायला जायला, लोक घाबरून राहिले त्या चौकात यायला। इथं भीतीचे वातावरण सगळ्यांच्या मनामध्ये झालेलं आहे। इथं आणि याच्यावर कडक कारवाई करा, लवकरात लवकर गुन्हा दाखल करून याच्यावर कारवाई करा, नाही तर मोर्चा घेऊन आम्ही SP ऑफिसवर मोर्चा काढू। आज जो काही प्रकार झाला त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं। जेव्हा माझ्या मोबाईलवरती मी न्यूज मला पाठवली तेव्हा मी ते सगळं बघितलं, पण असला काहीही प्रकार आमच्याकडून घडलेला नाहीये। आमचं जाधव कुटुंबीय हे सुसंस्कृत सुशिक्षित कुटुंब आहे। आम्ही अध्यात्माला मानणारी लोक आहे, अंधश्रद्धेला मानणारी लोक नाहीये। आणि तो आमचा एक रोज जाण्या येण्याचा रस्ता आहे तो आमचा। आणि तेवढंच फुटेज तुम्ही सीसीटीव्ही मध्ये घेताय आणि त्याला काहीतरी वेगळं वळण देताय, हे एकदम चुकीचं आहे। हा प्रकार कधी घडतो? जेव्हा विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते तेव्हाच हा प्रकार घडतो। आणि कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत इतक्या खालच्या थराला जाऊन जर का तुम्ही राजकारण करत असाल तर ते राजकारण कधीच सफल होणार नाही। तो प्रकार आम्ही केलेलाच नाहीये ना काही। आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली की तुम्ही काही करू शकता। आणि तुम्ही जर का तिथं बघितलं तर तिथं ते असं एकदम काळं झालेलं लिंबू वगैरे हे सगळे प्रकार आहेत। तिथं थांबून मी ते करणार आहे का सगळ्या गोष्टी? आणि सुशिक्षित लोक असे प्रकार नाही करणार काहीच। हो करणार ना, 100% करणार। की एका स्त्रीबद्दल जर का तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण केलं तर ह्याची चौकशी आम्ही 100% लावणार। आणि ज्या व्यक्तींनी माझ्यावरती आरोप केले त्यांची पण थोडीशी मागची पार्श्वभूमी सगळ्यांनी चेक करून पाहावी असं मला वाटतं।